आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित करण्यात येणारी शहर बस सेवा आपली बस होळीच्या दिवशी 2 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजतापासून आणि मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी धुलीवंदनानिमित्त संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 4 मार्च रोजी बस सेवेची वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाने दिली आहे। नागपूर शहरातील शैक्षणिक आणि औद्योगिक पट्ट्यांना सक्षम सार्वजनिक वाहतूक देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे रूट क्रमांक 212 सुरू करण्यात आला आहे। ही बस सेवा बुटीबोरी MIDC ते YCCE महाविद्यालय वानाडोंगरी दरम्यान धावणार आहे। 31.9 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 52 थांबे असून 6 बसेस दर 30 मिनिटांनी सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील। या मार्गाचा लाभ विद्यार्थी, प्राध्यापक आणि MIDCतील कर्मचाऱ्यांना होणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उद्या दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी पोस्टर सादरीकरण आणि भित्तिचित्र स्पर्धांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात विद्यार्थ्यांसाठी निशुल्क सायकल सुविधा सुरू करण्यात आली आहे। विस्तीर्ण परिसरात ये-जा सुलभ व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ स्कूलचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत कोमावार यांनी 10 सायकली उपलब्ध करून दिल्या आहे। भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य इथे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील वाढत्या वनवणव्याच्या पार्श्वभूमीवर वन वणवा प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत वनपाल, वनरक्षक, वनमजुरांना वणवा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ए मार्गावर नागपूर बडनेरा दरम्यान ऑटो सिग्नलिंगचे काम वेगाने सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 74 किलोमीटर अंतरावर प्रणाली कार्यरत करण्यात आली असून तळणी धामणगाव टप्पा पूर्ण झाला आहे। उर्वरित काम पूर्ण करून हा प्रकल्प 2026 मध्ये पूर्णतः कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।